नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घटनाक्रमांचा। मंडळी, जय श्रीराम। होय मंडळी, विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी। पौष शुद्ध द्वादशी आजच्या दिवशी गेल्या वर्षी म्हणजे तारखेनी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे प्रभू श्री राम यांच्या जन्मस्थानी भव्य मंदिराचा जीर्णोद्धार झाला, भव्य मंदिराचं लोकार्पण झालं। त्या घटनेला तिथीनी आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून मॅक कट्ट्यावर आज आपण या वर्षभराच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घटनाक्रमाचा पुन्हा एकदा वेध घेणार आहोत। कोटि कोटि हिंदू ज्वर का हम ज्वार उठाकर मानेंगे, सौगंध राम की खाते हैं, हम मंदिर भव्य बनाएंगे, हम मंदिर वही बनाएंगे, हम मंदिर पुनः बनाएंगे। मंडळी, ही घोषणा गेली सुमारे 500 वर्ष दिली जात होती आणि या घोषणेच्या आधारे श्रीराम मंदिराचा संघर्ष सुरू होता। मुळात हा संघर्ष काय होता, हा संघर्ष कशासाठी होता आणि दुर्दैवाने या संघर्षाचं राजकीयकरण कसं झालं हे सगळं आपल्या समोर आहे। पण सर्वसामान्य हिंदूंनी जिद्द, चिकाटी, संयम सोडला नाही आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की अयोध्येत अतिशय भव्य असं राम मंदिर निर्माण झालेलं आहे। अजूनही त्या राम मंदिराचं बांधणी सुरू आहे आणि पुढील 2 वर्षात ते पूर्ण मंदिर तयार होईल। पण गेल्या वर्षभरात या सगळ्या घटनाक्रमाचा एक सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि एक हळूहळू वेगळं चित्र निर्माण होत आहे। मंडळी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आजोबा कोय लावतात आणि मग लावलेल्या कोयीचं हळूहळू बीज अंकुरतं आणि मग तो वृक्ष तयार होतो आणि त्याची फळं किंवा त्याला लागलेले आंबे हे नातू खातात। आपली जबाबदारी तीच होती आणि गेली सुमारे 500 वर्ष हिंदू समाजाने आपली जबाबदारी ओळखली म्हणून सातत्याने लढा दिलेला होता आणि त्या लढ्याची परिणती म्हणजे भव्य राम मंदिर आहे। त्या लढ्याची परिणती म्हणजे भव्य राम मंदिर हे दृश्य स्वरूप आहे, पण आपल्या श्रद्धा, आपली अस्मिता, आपल्या भावना, आपली भक्ती याचं प्रकटीकरण या सगळ्या सातत्याने केलेल्या आंदोलनाच्या मागे होतं। हा केवळ श्रद्धेचा, भावनिक इतका मर्यादित विषय नव्हता, तो तुमच्या आमच्या समस्त हिंदू समाजाच्या अस्तित्वाचा विषय होता। परकीय आक्रमक आणि त्यांच्या खुरा मिरवायच्या की स्वधर्माचं जागरण, आपल्या मुळांचा शोध, असा हा प्रश्न होता आणि हिंदू समाजाने उत्तर दिले की स्वधर्माचा शोध घेतला पाहिजे, आपल्या मुळांकडे परत गेलं पाहिजे आणि नव्या पिढीला आपल्या सामर्थ्याची, आपल्या समृद्धीची, आपल्या वैभवाची जाणीव करून दिली पाहिजे। आणि म्हणून मंडळी, राम मंदिर ही जी संघर्ष गाथा आहे, ही जी संघर्ष कथा आहे, ही सतत नव्या पिढीसमोर मांडली पाहिजे। त्याच जाणीवेतनं आज मॅक कट्ट्यावर हा व्हिडिओ आपण करत आहोत। या निमित्ताने गेल्या वर्षी राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशी व्याख्यानं मी दिली होती आणि त्यातून हेच सांगितलं गेलं होतं की जय श्रीराम या घोषणेचं महत्व आणि अर्थ हे हिंदू पुनर्जागरण आहे आणि म्हणून जो त्रयोदशी मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, या मंत्राचं जर महत्व अधोरेखित करायचं असेल तर त्या जय श्रीरामला पर्याय नव्हता। अशी गर्जना हिंदूंनी केली आणि त्यातूनच बदल घडतोय। मंडळी, काही बदल दीर्घकाळाने त्याची फळं मिळतात, तसं या आंदोलनाचं फळ आणि या मंदिराच्या भव्य निर्मितीची फळं काही दिवसांनी अधिक दृश्य स्वरूपात दिसू शकतात। त्यातलं एक तर निश्चित झालेलं आहे की अयोध्येत गेल्या वर्षभरात पर्यटकांच्या, श्रद्धाळूंच्या म्हणजे भक्तांच्या, राम भक्तांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्याचे आकडेही प्रसिद्ध होत आहेत। त्यामुळे उत्तर प्रदेशाचं अर्थकारण हळूहळू बदलत चाललेलं आहे। मंडळी, केवळ अयोध्येला जात नाहीत, अयोध्येला जातात आणि अयोध्येत गेल्यानंतर उत्तर प्रदेशमधल्या अन्य परिसरातही जाऊन पर्यटन करतात। त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक रोजगाराला चालना मिळालेली आहे।
पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्येक उद्योगाला यातून गती मिळते आणि त्यामुळे उत्तर प्रदेशचं अर्थकारण बदलत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे बघण्याची एक विशिष्ट दृष्टी आहे. बिमारू राज्य म्हणून या राज्यांकडे बघितलं जातं आणि तिथे नोकऱ्या, व्यवसाय, काही रोजगार नाही म्हणून लोक स्थलांतरित होतात आणि अन्य प्रांतात जातात. आणि दुर्दैवाने असे कुठल्या प्रांतात आले की त्यांना अन्य प्रांतीय न म्हणता आपण परप्रांतीय म्हणतो, परके समजायला लागतो. पण मंडळी, ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय, आता मंडळी आपण उद्या मॅक कट्ट्यावर महाकुंभची चर्चा करणार आहोत. अशा जेव्हा सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या घटना घडतात आणि एकूण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू सण, संस्कृती, उत्सव हे नेहमीच अर्थ करणारा चालना देणारे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश बदलतोय. अयोध्या हा त्याचा एक मोठा संदर्भ बिंदू आहे. म्हणून हा सुरू झालेला लढा आणि या लढ्याची सांगता हा एक टप्पा आहे. लढावं सतत लागतं, कारण अयोध्या तो जाकी है, काशी मथुरा बाकी है ही हिंदूंची घोषणा आहे. हे सगळं का करायचं? हे केवळ तणाव निर्माण व्हावा, अस्वस्थता निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा हेतू नाहीये. तर आपल्या मुळांचा शोध आपण घेतला पाहिजे आणि परकीय गुलामगिरी, परकीय निशाण्या आम्हाला नको. का? तर आम्ही कधीच कोणावर हल्ले केले नाही. हिंदू संस्कृती अतिशय व्यापक, उदार आणि सहिष्णू आहे. असं असताना सुद्धा इथे आक्रमण केली गेली आणि म्हणून त्या जिहादी मानसिकतेचा निपात करण्याकरता सलग 500 वर्ष आंदोलन चाललं. दुर्दैवाने चाललेल्या आंदोलनाची खूप टिंगल केली गेली. राम मंदिर का हवं? तिथे हॉस्पिटल उभारा. राम मंदिर का हवं? तिथे शाळा उभारा. अशी मंडळी जे मागणी करत होते ते अगदी गेल्या काही दिवसापूर्वी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकाकरता जागा द्या असं म्हणू लागले. असं नाही म्हणले ती जागा देईल ना, ती हॉस्पिटल किंवा शाळेकरता द्या, आम्हाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकाकरता जागा द्या. आणि म्हणूनच लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री यांनी यात्रा काढली होती. त्या यात्रेतनं सुडो सेक्युलर हा शब्द त्यांनी कॉइन केला गेला होता. त्याचा तो अर्थच होता. आणि म्हणून राम मंदिराचा लढा हा एका अर्थाने वैचारिक सुद्धा लढा होता, सांस्कृतिक लढा होताच. त्यातूनच हिंदू द्वेष, हिंदू विरोधी षडयंत्र उघड होत गेलं आणि एक व्यापक पुनर्जागरण संस्कृतीचं या लढ्यातनं झालेलं आहे. मंडळी, अशा प्रकारच्या लढ्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करावा लागतो, त्याचं विश्लेषण करावं लागतं. ते न करता कथित पुरोगामी सेक्युलरवाद्यांनी याची नेहमीप्रमाणे टिंगल केली, टवाळी केली. ते आता तोंडावर पडलेले आहेत आणि हिंदू समाज एका विशिष्ट गतीने पुढे जातोय. हिंदू समाजाला कळलेलं आहे की आपल्या अस्तित्वाकरता काय करावं लागणार आहे. वैभव, संस्कृती, समृद्धी, विकास या सगळ्याकरता मुळात तुम्ही जर टिकला, तुम्ही राहिलात तर या सगळ्याचा उपयोग आहे. आणि ते राहण्याकरता आपल्या मुळांचा शोध घ्यावा लागतो. आणि असा मुळांचा शोध घेणं म्हणजे राम मंदिर मुक्ती लढा होता. तो वेगवेगळ्या टप्प्यावर लढायला गेला. 80 नंतर त्याची तीव्रता अधिक वाढली. त्या सगळ्या कालखंडात झालेले जर आपण कार्यक्रम बघितले, श्रीराम शिला पूजन झालं, गावोगावी विटांचं पूजन झालं, त्याची टिंगल केली. अरे असे विटा गावोगावी पूजा करून कधी मंदिर बांधता येतं का? पण हिंदू समाजाने श्रद्धेने, भक्तिभावाने आणि एका विशिष्ट जाणीवेतनं उपजत असलेल्या समजूतदारपणातनं आणि शहाणपणातनं त्या विटांचं पूजन केलं. रामज्योत यात्रा निघाली, एकात्मता यात्रा निघाल्या, गंगा यात्रा झाल्या आणि हळूहळू एक एक टप्पा टप्पा करता करता प्रत्यक्ष कार सेवा झाली. पहिली कार सेवा मुलायम सिंग यांच्या काळातली अतिशय रक्तरंजित होती. अमानुषपणे कार सेवकांवर गोळीबार केला गेला, त्यांना मारलं गेलं. कोठारी बंधूंचं बलिदान हे त्यातच झालेलं आहे. असे अनामिक कारसेवकांनी आपले प्राण दिले. मग परत 92ला म्हणजे 6 डिसेंबर ही तारीख होती, पण गीता जयंती होती, त्या दिवशी दुसरी कारसेवा झाली. त्या दुसऱ्या कारसेवेत बाबराची जी खूण होती परकीय आक्रमणाची ती उद्ध्वस्त झाली, नेस्तनाबूत झाली. हिंदू समाजाने आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. तात्पुरतं राम मंदिर बांधलं गेलं आणि रामलल्ला प्रतिष्ठित स्थापित केले गेले. हा सगळा लढा एकीकडे न्यायालयातील चालू होता. अखेर ज्या न्यायालयाने हिंदू ही जीवन पद्धती आहे असा निवाडा केव्हाच दिला होता, त्याच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूनी म्हणजे
राम मंदिराच्या जागेवर आक्रमण झालं होतं आणि ते राम लल्लाचं जन्मस्थान आहे, ते परत मिळालं पाहिजे असा निर्णय आला. त्या निर्णयातनं गेल्या वर्षी तिथे भव्य राम मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे. हा जर सगळा आपण जर कालखंड बघितला तर या प्रत्येक टप्प्यावर हिंदूंची एक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, हिंदूंची खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झालाय, वैचारिकदृष्ट्या हिंदूंना बावळट ठरवण्याचा प्रयत्न झाला. हिंदू समाज त्या सगळ्याच्या पलीकडे गेला आणि संघटितपणे आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. या सामर्थ्याच्या दर्शनातनच मंडळी एक वेगळं जागरण झालेलं आहे. आता त्या जागरणाला समाज माध्यमांची सुद्धा जोड मिळालेली आहे आणि त्यामुळे फातिमा शेख प्रकरण जे 2 दिवसापूर्वी उघडीस केलेलं आहे तो त्याचाच परिणाम आहे. मंडळी, भविष्यात अशाच प्रकारचा लढा हिंदूंना द्यावा लागणार आहे. एकीकडे आपलं घर, कुटुंब, संसार, नोकरी, व्यवसाय, आपण जो राहतो तो परिसर, त्या परिसराविषयीची जागरूकता बाळगताना अशा प्रकारचा एक व्यापक वैचारिक लढा देण्याकरता हिंदू समाजाला सज्ज व्हावं लागेल. अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारची तयारी हिंदू समाजाची आहे याची अनुभूती आपण सगळ्यांनी राम मंदिर या मुक्ती लढ्यातनं घेतलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पौष द्वादशीला वर्ष होणं आणि त्या वर्षभराची उपलब्धी याकडे जर आपण नजर टाकली, त्याचा जर आढावा घेतला तर लक्षात येईल की एक मोठा टप्पा आपण पार पाडलेला आहे आणि हा मोठा टप्पा पार पाडल्यानंतरच पुन्हा एकदा वेगवेगळ्या स्वरूपात परकीय आक्रमण आपल्यावर होत आहे. ते सीमेच्या पलीकडनं होत आहे, सीमेच्या अंतर्गतही होत आहे, त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे, पण ते होत आहे निश्चित. आणि म्हणूनच मंडळी, जय श्रीराम या घोषणेतच श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं आपल्याला परत परत संवर्धन करावं लागेल, तो पुढच्या पिढ्यांकडे द्यायला लागेल. या सगळ्या लढ्याचा तोच अर्थ आहे. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.